आपण आलोय EPFच्या साईटवर आता. तर तुम्ही बघू शकता इथे EPF एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन अशा प्रकारे एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तर मी ते क्लिक करून घेतोय. त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथे तुम्हाला ऑनलाईन क्लेम एक बटन दिसेल. हे बघा, इथे एक ऑनलाईन बटन आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन होईल. इथे UN नंबर, पासवर्ड आणि तुमचा कॅप्चर हे व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे. तर मी ते माझा जो UN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चर आहे तो फिलअप करून घेतोय. अशा वेळी फिलअप केल्यानंतर साइन इन बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलला एक OTP गेला असेल, तो OTP इथे सबमिट करून घ्यायचा आहे आणि कॅप्चर फिलअप करून OTP व्यवस्थित सबमिट करून घ्यायचा आहे आणि कॅप्चर फिलअप करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल. इथे तुमचं पूर्ण अकाउंट दिसेल. तुमचा UN नंबर, नेम, तुमची बर्थ ऑफ डेट, जेंडर सगळं काही इथे दिसेल. बघा, इथे तुम्हाला मॅनेज बटनावर क्लिक करायचं आहे. तर मी मॅनेज बटनावर क्लिक करून घेतो आहे. मॅनेज बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला KYC म्हणून असं एक ऑप्शन मिळेल. तिथे KYC म्हणून एक ऑप्शन सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता बँक, पॅन आणि पासपोर्ट असे 3 ऑप्शन दिसत आहेत. तर आपल्या बँकवर क्लिक करायचं आहे. तर मी इथं बँकवर क्लिक करून घेतो आहे. इथे आपल्याला पूर्ण आपल्या बँक डिटेल्सची सर्व डिटेल इथे फिलअप करून घ्यायची आहे. बँक अकाउंट नंबर, आपल्या बँकेचा IFSC कोड आणि परत इथे कन्फर्म अकाउंट नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि इथे टिक म्हणून असं एक ऑप्शन आहे. सिम्पली इथे टिक करून आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. जसे मित्रांनो तुम्ही सेव्ह बटनावर क्लिक कराल तर तुमच्या मोबाईलला असं व्हेरीफाय करून घ्यायचं. मित्रांनो बघा, माझ्या अगोदरच अकाउंट्स इथे सेव्ह आहे म्हणून असा ऑप्शन आलेला आहे. तर मी ओके बटनावर क्लिक करतो आहे आणि टिक करून ते सेव्ह करायचं आहे. जसं सेव्ह कराल तुम्ही तसं तुमच्या मोबाईलला OTP जाईल. OTP घेऊन आपल्याला सबमिट करायचं आहे. तसं सेम तुम्हाला पॅन डिटेल पण सबमिट करायची आहे. असे अप्रूव्ह झालेले आहेत. तर